तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नमस्कार, मी किरण। तर आमच्या विदर्भामध्ये कशा प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते त्याचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे। म्हणजेच की आज नागपंचमी आहे, तर नागपंचमीसाठी दीदीने सकाळी मातीचा छोटासा असा नागोबा बनवलाय। कारण का आमच्या विदर्भामध्ये असं नागोबा वगैरे भेटत नाही। सगळे जे आहेत ते वारुळाला जातात, तिथे नारळ फोडतात आणि वारुळाची जाऊन पूजा करतात। पण आता मी वारुळाला गेले नाही आणि मी कोल्हापूरमध्ये राहून आले, त्याच्यामुळे तिकडे असा नागोबा भेटतो, म्हणून दीदीने घरीच असा छान असा नागोबा बनवला आणि त्याच्यामुळे मी घरीच छान अशी पूजा केली। आणि हो, विदर्भामध्ये ना नागपंचमी खूप मोठ्याने साजरी केली जाते। नागपंचमीच्या दिवशी छान अशी पूजा वगैरे करून गोडाधोडाचं जेवण बनवतात, तळणाचे पदार्थ तळतात आणि नागपंचमी साजरी करतात। आणि दुसऱ्या दिवशी शिराळ असतो, ते म्हणजेच आणि शिराळ म्हणजे काय तर दुसऱ्या दिवशी असं वारुळाची माती आणून त्याची अशी पूजा मांडली जाते आणि त्यानंतर ते विहिरीमध्ये विसर्जन केलं जातं आणि सगळ्या महिला एकत्र येऊन गाणी म्हणून हा शिराळ जो आहे तो साजरा करतात। चालच बदलली आता। असं म्हणते शेवटचं श्रावण मासाद होतो शंभूचा जय जयकार, श्रावण महिन्यात होतो शंभूचा जय जयकार, होतो शंभूचा जय जयकार। आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय आणि तुमच्या इकडे सुद्धा अशाच प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। खेळाव पंचमीचा लय लय मस्त, लय भारी दिसायला लागली। बापरे, लयच मस्त वाटली। यमुनेच्या तीरी काले पाय लहरी हो, यमुनेच्या तीरी काले पाय लहरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी। थांब धरू नको मला तू। चंदनाची उठी कुंकुम केशरा, हिरे जळीचा मुकुट शोभतो